की डेली स्वतःला ग्रो करण्यासाठी थोडासा वेळ, डेली स्वतःला ग्रो करण्यासाठी मी कसं माझ्या लाईफमध्ये ग्रो होऊ शकतोय ह्याचा प्रयत्न करा. ह्याच्यासाठी थोडासा वेळ द्या. तुम्ही फक्त पावलं टाकत चला, तुम्हाला पुढचा रस्ता दिसत जातो, 100% दिसत जातो. तुम्ही सुरुवात भलेही शून्य असो, तुमची सुरुवात भलेही शून्य असो, तुमची सुरुवात कशीही असो, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही करू शकता. तुम्ही फक्त चालत राहा. क्योंकि ब्रो कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतःला म्हणता की ब्रो मेरे को डिसिप्लिन रहना है, ब्रो डिसिप्लिन हे कन्सिस्टन्सी नाही येते. लक्षात घ्या. तुम्ही कन्सिस्टंटली एखादं काम करत जाताय, मग लोकांना वाटतं की ब्रो ये डिसिप्लिन बॉय, हे डिसिप्लिन मॅन आहे भाई, हे डिसिप्लिन आहे भाई. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ. आणि डिसिप्लिन कसं येतं? कन्सिस्टंटली तुम्ही काम केल्यानंतर तुमच्याकडे डिसिप्लिन. आणि कन्सिस्टंटली तुम्ही काम कसं करू शकता ते म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रॉमिस करू. जर समजा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल, एका वर्षात मला ह्या गोष्टी अचीव करायच्या, तर ते पहिला स्वतःला प्रॉमिस करा की काहीही झालं तर मी हे केलेलं प्रॉमिस पूर्ण करा. मग तुम्ही स्वतःला प्रॉमिस केला म्हणून तुम्ही कन्सिस्टंटली काम करताय की ब्रो मेरे को ये पूरा करना है. मग तुम्ही एक एक पाऊल टाकत जाताय, कारण तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. आणि तुम्ही ज्याला कन्सिस्टंटली काम करत जाताय, डिसिप्लिन बिल्ड होतं आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ग्रो होता. तर इथं आहे तर तुम्ही इतकं जाऊ शकता, तुमच्या एकदम लाईफच्या टॉपवर जाऊ शकता. त्याच्यामुळे सुरुवात करायला कधीच घाबरू नका. काहीही झालं, कसलीही सिच्युएशनमध्ये तुम्ही आता आहे ब्रो, थोडासा माइंडसेट शिफ्ट करा, थोडंसं आपला माइंडसेट चेंज करा आणि सुरुवात करा. जे काही आहे सुरुवात करा. कारण सुरुवात करणारा माणूस 100% कुठं ना कुठं तरी पोहोचतोय आणि विचार करत बसणारा माणूस कधीच त्यांच्या लाईफमध्ये घंटा काही करू शकत नाही. लक्षात